कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं चुकलं मॅडम, माफ करा मला। काय म्हणला? माफ करा। पट्टी माफ करा मॅडम, चुकलं माझं। यापुढे मी असं करणार नाही। हो, बघू नका आमच्याकडे असं। आम्ही जे बोलतोय आमच्या मागे बोला। यापुढे मी असं करणार नाही। यापुढे मी असं करणार नाही। या घरामध्ये लुडबुड करणार नाही। ह्या घरात लुडबुड करणार नाही। मोठ्यांचा मान ठेवीन। मोठ्यांचा मान ठेवेन। मोठ्यानं मोठ्यांचा मान ठेवेन। चुकलं 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 चुकलं। ठीक आहे, तुम्ही आता सगळ्यांसमोर मान्य केलंय की तुम्ही चुकलायसा। पण यापुढं एक शब्द जरी आम्हाला उलटून बोललात तर एकतर या घरामध्ये तुम्ही राहाल, नाहीतर आम्ही। बोला, हाय मंजूर? मंजूर। हाँ हाय मंजूर, झालं 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 झालं। उठा उठा उठा, झालं। आई साहेब, आता इथनं पुढे तुम्ही घर सोडून जायची भाषा कधीच करायची नाही। मी तुमची बॅग ठेवतो। झालं आता सर। सुनबाई, सत्य का सुख हे ठरवा आता। कारण जिथं सत्याला मोल नसतं तिथं सत्याची टिमकी वाजवायची नाही। आम्हाला इथं येऊन 25 वर्ष झाली, तुम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही। लहान आहेसा तुम्ही, इथं सांभाळूनच राहा। बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काहीच चूक नाही। हे व्हायला नको होतं तुझ्याबरोबर। माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाळा। तुम्ही काळजी नका करू बाबा, या घरातलं सगळं चित्र बदले। हे सगळं मुद्दाम केलं ते ना। हे पायावर नाक। बाबा, मला नाक घासून माफी मागायला लागली ह्याचं दुःख नाही। मला दुःख याचं होतंय की अन्याय करणाऱ्यांचाच विजय होतो। पण आता हे होऊ देणार नाही मी इथून पुढे। तुमचं पटलंय मला बाबा। आता मी भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच पद्धतीनं मात देईन। आजवर मला असं वाटायचं की हे आईचं अंधळ प्रेम आहे, पण आता कळून चुकलंय। हा आईपणाचा दिखावा आहे, मुखवटा आहे। आणि बिचारे अधिपती या जाळ्यात अडकलेत। त्यांना बाहेर काढणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल। चुकीचा धडा गिरवलाय भुवनेश्वरी मॅडम, पण मी हाडाची शिक्षिका आहे। चुकलेल्या विद्यार्थ्याला योग्य वळणावर कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे।
आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. त्यासाठी मला झुकावं लागलं, वाकावं लागलं तरी चालेल. आता मला काय वाटतं, यापेक्षा अधिपतींची सही सलामत सुटका करणं जास्त महत्वाचं. बिचाऱ्या अधिपतींना निरक्षर ठेवून भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या आयुष्याशी खेळ केला. पण आता बस झाला खेळ. डोक्याचा खेळ करायचा ना भुवनेश्वरी मॅडमना. आता त्यांना कळेल, शिकलेला माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय होतं ते. काय करताय अधिपती? अधिपती काय करताय? बॅग का भरताय? काही दिवस मला माझं तोंड बघायचं नाही. एकांत पाहिजे मला. एकांत? मी जे काय वागलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. आणि आता काही बोलू नका तुम्ही कृपा करून. मला भांडायचं नाही. मी जातो. तुम्ही का जाताय अधिपती? हे घर तुमचं आहे. तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला. मग मी जाते. मी का असं करताय मास्तरीन भाई तुम्ही? काय केलंय मी? गुन्हा केलाय. आई साहेबांसंग असं वागून आमच्या नजरेत लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही मास्तरीन. ज्या गुन्ह्याची मी नाक घासून माफी मागितली अधिपती, त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही अजूनही देणार आहात मला. मला वाटलं मी नाक घासलं, माझ्या पापाचं परिमार्जन झालं. पण आता तुमचेही पाय धरू का मी? ठीक आहे. मला कळत कसं नाही. अहो जीव चढला हो आमचा तुमच्यावर. तुमच्यासाठी जीव देऊ शकतोय आम्ही. मला जीव नकोय तुमचा. बायको म्हणून रिस्पेक्ट हवाय, सपोर्ट हवाय तुमचा. तो काय आमच्या मनात नाही. मनात आहे. हा, आणि काही नाही. आणि मनात आहे आणि काय मग पुढं? काही नाही. असं कसं मनात आहे पण काहीतरी म्हणत होतं की? आपला ताण असाच राहणार आहे का नेहमी? तुम्ही मला वचन द्या आणि सांगा असं ह्यापुढे कवाच करणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं अधिपती की जे झालं त्यात फक्त माझा दोष होता? तुम्हा सगळ्यांचा काहीच दोष नव्हता असं वाटतं तुम्हाला? नाही 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 नाही, शक्यच नाही. तर अगं अधिपती अक्षराला घराबाहेर कशासाठी काढतील? ते तसं नाहीच आहे. कोण कसं आहे ना बाबा, मला चांगलंच कळून चुकलंय. तुला कुणीही काहीही सांगतं आणि तू त्याच्यावर विश्वास कशासाठी ठेवतेस? तुला मागे पण सांगितलं ना असं वागत जाऊ नकोस म्हणून. बाबा हो, मी उगाच कशाला काही का करेन? ताईला घरातून बाहेर हाकललं जातंय तरी ती तिकडेच राहतीये ह्याचं नवल वाटतंय मला बाबा. अहो चपलीची सुद्धा किंमत दिली जात नाही तिला तिकडे. इरा, नीट बोला जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.